नमस्कार. पर्पल हॅट प्रस्तुत मेगा स्टार्स इंजिनियर्स या पॉडकास्ट सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या भागामध्ये आपण PWD चे राजेशजी पांडे यांच्या अनुभवांचं कथन ऐकलं होतं आणि आज आपल्याला आगळ्या वेगळ्या क्षेत्रातले एक मान्यवर लाभलेले आहे आणि त्यांचं नाव आहे केदारजी पाटील. यांनी फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे अनेक पारितोषिक पटकावलेले आहे आणि असे मान्यवर आज आपल्याला या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागामध्ये लाभलेले आहे. केदारजी, मी आपलं पर्पल हॅटच्या वतीने आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आमचं भाग्य की तुम्ही इंजिनिअरिंग करून फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. तर प्रथमतः मी तुमची ओळख करून घेतो. तुमची ओळख थोडक्यात करून द्या आम्हाला. माझं नाव केदार पाटील. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर बाय एज्युकेशन आणि इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग फोटोग्राफर बाय प्रोफेशन आहे. तर माझं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझं 10वी पर्यंतचं शिक्षण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका आहे तेथील एका सेमी इंग्रजी शाळेत झालं. त्यानंतर माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला पुढील शिक्षणासाठी नाशिक येथे पाठवलं. तेथे माझं नाशिकमध्ये KTHM कॉलेज नाशिक या कॉलेजमध्ये माझं 11वी-12वी मी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर माझा नंबर मुंबई येथील एका वन ऑफ द रेप्युटेड कॉलेजमध्ये लागला. तेथे मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतली आणि मी माझी तिथे डिग्री कंप्लीट केली. अच्छा, म्हणजे तुम्ही अतिशय ग्रामीण भागातनं आलात. वडील शिक्षक होते आणि लहानपणापासून आई वडिलांच्या अपेक्षा असतात आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात क्लास 1 ऑफिसर व्हावं अशा अपेक्षा असतात. आणि वडील तर शिक्षक असल्यामुळं त्यांच्या अजून अपेक्षा असणार की शैक्षणिक क्षेत्रात आपल्या मुलानं काहीतरी कार्य करावं. तर मग तुम्ही इंजिनिअरिंग तर केलं. मग इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफीची आवड कशी निर्माण झाली, नेमकी कुठून निर्माण झाली? तर आता आपण इंजिनिअरिंगला जेव्हा असतो तर कॉलेजमध्ये अभ्यासाव्यतिरिक्तही बरेच कल्चरल फेस्टिवल्स वगैरे या गोष्टी चालू असतात. तर त्या व्हरायटी ऑफ कल्चरल फेस्टिवल आमच्या कॉलेजमध्ये होत असायचे. तर मग त्या कल्चरल फेस्टिवल्समध्ये मी पार्ट घ्यायचो आणि त्या पार्टमध्ये मी फोटोग्राफी टीममध्ये असायचो. तर मग त्या क्षणांपासून मला आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली फोटोग्राफीमध्ये. तर मी व्हरायटी ऑफ कॉलेजचे जे असायचे फोटोग्राफीचे कामं वगैरे ते करायचो मी, की जसं काही फेस्टमध्ये शूटिंग झालं किंवा काही फोटोशूट झाला कॉलेजमध्ये, तर अशा व्हरायटी ऑफ किंवा शॉर्ट फिल्म वगैरे शूट करणं झालं, तर अशा व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीजमध्ये मी इन्व्हॉल्व असायचो. त्या क्षणापासून मला या क्षेत्रामध्ये खूप आवड निर्माण व्हायला लागली. अच्छा, म्हणजे मुलं जेव्हा अॅन्युअल फंक्शन असतात कॉलेजचे वगैरे, कोणी डान्स करतं, कोणी ऍक्टिंग करतं, कोणी मिमिक्री करतं, वेगवेगळे कलागुण आविष्कारित करतं. परंतु तुम्ही पडद्यामागची भूमिका करत होते की फोटोग्राफी करणं किंवा त्यांचं व्हिडिओ शूटिंग करणं वगैरे, आणि त्यातनं तुम्हाला ही आवड निर्माण झाली. मग ही आवड तुम्हाला निर्माण झाली इथपर्यंत ठीक होतं. परंतु ह्या आवडीचं रूपांतर किंवा ही आवड निर्माण झाल्यानंतर याचं शिक्षण तुम्ही कसं घेतलं, कुठून सुरुवात केली नेमकी? तर मी 3rd इयरला असताना अचानक कोविडचा लॉकडाऊन झाला. त्याच्यानंतर सगळेजण आपण घरात अडकून गेलो. तर त्यानंतर कसं कॉलेजेस बंद, सगळं बंद. तर मग करायला काही नव्हतं, फक्त इंटरनेट वगैरे चालू होतं, जे काही सोशल मीडिया वापरायचं तेवढं. पण त्यावेळेस मी ठरवलं की आपण आता असं फोटोग्राफी वगैरे करतो तर आहे ऍज अ हॉबी म्हणून साईड बाय साईड. तर त्यावेळेस मी ठरवलं की चला आपण याला थोडं प्रोफेशनली शिकूयात, की याचे बेसिक्स काय, याचे कन्सेप्ट काय. तर ते मी युट्यूब किंवा सोशल मीडिया किंवा गुगल याच्या माध्यमाने संपूर्ण त्याचे बेसिक्स वगैरे शिकलो आणि ते मी साईड बाय साईड डेली लाईफमध्ये कुठे फिरायला गेलो किंवा कुठे मित्रांसोबत बाहेर गेलो तर तिथे इम्प्लिमेंट करायला लागलो इन टर्म्स ऑफ स्ट्रीट फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. तर त्याच्यात मी हळूहळू इम्प्लिमेंट करायला लागलो. मग असंच अचानक एक दिवस मी सोशल मीडिया बघताना. अच्छा, मला एक सांगा, तुम्ही हे सगळं शिकत होते म्हणजे लॉकडाऊन लागलं. खरं म्हणजे असं समजा की लॉकडाऊनने तुम्हाला खूप काही दिलं, कारण लॉकडाऊन मुळे अनेक लोकांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
त्यांनी त्यांच्या आवडी जोपासायला सुरुवात केली. मला वाटतं जर लॉकडाऊन लागलं नसतं तर कदाचित तुम्हाला आईवडिलांनी सांगितलं असतं इकडे इंटरव्ह्यू दे, तिकडे हे कर, असं कुठंतरी तुम्ही या क्षेत्रात गेले असते. परंतु लॉकडाऊन लागलं आणि घरात बसल्यामुळं आपण आपली आवड जोपासायला लागलो. प्रत्येक जणच आपली आवड जोपासायला लागली आणि त्याच्यात तुम्ही तुमची फोटोग्राफीची आवड जोपासलीच नाही तर तुम्ही वेगवेगळे जे माध्यम आहेत त्याच्या माध्यमातून चांगली फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी ते शिकायलाही सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने लॉकडाऊन पासून तुमच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली म्हणायची, कारण तुम्ही वेगळं काहीतरी निवडलं इंजिनिअरिंग पेक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण झाली. मग ही जी आवड आहे या आवडीचं रूपांतर तुमचं प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये कसं झालं? तर जसं सरांनी म्हटलं लॉकडाऊनमुळेच ही माझी आवड निर्माण झाली. तर तेच लॉकडाऊन संपत असताना मी असं एक दिवस सोशल मीडिया बघत होतो. तर त्याच्यावर मला एक असं जाहिरात आली की ज्याच्यात एक इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्ड्स आणि OnePlus इंडिया या दोघांनी मिळून एक फोटोग्राफी कॉम्पिटिशन ठेवली होती. तर त्याच्या जस्ट एंट्रीज सुरू झालेल्या होत्या. अच्छा. तर माझ्याकडे बऱ्यापैकी त्यावेळेस फोटो काढलेले होते. तर त्या फोटोग्राफी कॉम्पिटिशन मध्ये मी एक माझी एंट्री सबमिट केली की जी होती की गावाकडील एक घर आहे आमचं. त्या घराचं एक जुनं हे आहे किचन, त्या किचनचा काढलेला तो एक फोटो आहे. तर त्या एंट्रीला मी असंच रॅन्डमली सबमिट केलेलं आणि अचानक 2-3 महिन्यानंतर आउट ऑफ नो वेअर अचानक मला एक मेल आला की ज्याच्यात असं मेन्शन्ड होतं की त्या कॉम्पिटिशन मध्ये मला इंटरनॅशनल लेवलवर 3rd प्राइज मिळाला आहे. वा वा वा, ग्रेट, तुमचं अभिनंदन. आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली सुरुवात झाली म्हणजे की तुम्ही आवड म्हणून फोटो काढला, एक चांगली आंतरराष्ट्रीय स्पर्धा बघितली आणि त्याच्यात तो फोटो टाकला आणि योगायोगाने त्याला प्राइज मिळालं. या प्राइजचं स्वरूप काय होतं साधारण? ते प्राइज होतं जवळपास 1.5 लाख रुपये त्याचं हे होतं. अरे बापरे. आणि त्या व्यतिरिक्त माझा जो फोटो होता तो बुडापेस्ट हंगेरी येथे एका फोटोग्राफी एक्झिबिशन मध्ये सुद्धा एक्झिबिट झालेला. वा 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 वा, म्हणजे तुम्ही आवड जोपासली, त्यानंतर लॉकडाऊन मध्ये शिकलात, त्याच दरम्यान तुम्ही एक स्पर्धा बघितली, त्याच्यामध्ये गावाकडचाच एक फोटो तुम्ही काढला, तो टाकला आणि योगायोगाने नाही म्हणणार मी तर तुमच्या हातून ते चांगलंच काहीतरी घडलं अफलातून आणि ते स्पर्धेमध्ये तृतीय आलं, त्याला 1.5 लाखाचं बक्षीस मिळालं. 1.5 लाख ही काही कमी अमाऊंट नाहीये आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं या क्षणापासून तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि साहजिकच मला वाटतं सगळ्यांनी तुम्हाला प्रोत्साहन पण द्यायला सुरुवात केली असणार. तर नेमकं काय घडलं मग नंतर पुढे? त्या अवॉर्ड मिळाल्यानंतर मला माझे मित्रमंडळी, नातेवाईक झाले, आई वडील यांच्याकडून तर खूप कौतुक मिळालं. प्लस जे लोक मला ओळखत सुद्धा नव्हते त्या लोकांनी पण मला ओळखायला लागले, त्यांनीही मला कौतुक केलं माझं. आणि त्या पॉइंट नंतरही माझ्या घरच्यांना वाटायला लागलं की हा या क्षेत्रामध्ये हा करू शकतो प्रोफेशनली. तर त्यांनीही मला म्हणजे आता कसं इंजिनिअरिंग संपत असताना घरचे जसे आपल्याला म्हणतात की प्लेसमेंटला बसा, हे करा ते करा, तुमचं प्लेसमेंट किती कंपनी झालं, कॉलेजमध्ये प्लेसमेंट झालं की नाही, नातेवाईक विचारता, मित्र विचारता कुठे प्लेस झाला की नाही. तर तोच माझा त्यावेळेसचा पिरियड होता. तर त्यावेळेसच योगायोगाने मी हे बक्षीस जिंकलो. तर घरच्यांनीही मला खूप सपोर्ट केला की तेही म्हटले की तू एवढं मोठं प्राइज, इंटरनॅशनल एवढं लेवलवर तुझं नाव झालं तर तुला करायचं या क्षेत्रात तर पुढे करिअर तर तू करू शकतोस. अच्छा, म्हणजे स्पर्धेपासून हे बक्षीस मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वतःला पण एक मोटिवेशन मिळालं आणि बाकीच्यांनी पण तुम्हाला प्रोत्साहन दिलं. मग पुढे तुम्ही खऱ्या अर्थाने प्रोफेशनली फोटोग्राफीमध्ये कसे पडले? त्या फोटोग्राफी अवॉर्ड जिंकल्यानंतर मग मी ऑनलाईन रिसर्च करायला सुरुवात केली की आपण या क्षेत्रात प्रोफेशनली कसं काम करू शकतो. तर त्यात मला असं कळलं की त्यात 3-4 प्रकारे काम करता येतं. पहिला प्रकार जो झाला की जे तुमचं जॉनर आहे, फॉर एक्झाम्पल वाईल्ड लाईफ झालं किंवा प्रोडक्ट झालं, फॅशन झालं किंवा ऑटोमोटिव्ह झालं, नेचर झालं, तर या जॉनर मधले जे काही बिग मोठे ब्रँड्स आहेत किंवा ज्या काही कंपनीज आहे त्यांना आहे ना तुम्ही ऍज अ सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात त्यांच्या प्रोडक्टची किंवा त्यांच्या सर्व्हिसेसची शूट करून. तर हे एक झालं. आणि मार्केटमध्ये आता 2024 आलं आणि आजच्या कंडिशनला मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर जसे
आपल्याला काही प्रोडक्ट आपण मार्केटवरून घेऊ शकतो, तशा आपण सर्व्हिसेसही प्रोव्हाइड करू शकतो. अशा काही वेबसाईट आहेत ज्यांना आपण फ्रीलान्सिंग वेबसाईट म्हणतो, ज्याच्यावर तुम्ही ऍज अ तुमची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता. त्या मला कळल्या, त्याच्या थ्रू मी बरेच प्रोफेशनल वर्क वगैरे करायला सुरुवात केली. मग तुम्ही कुठल्या ही वेबसाईट जसे त्याच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात केली, तर पहिल्यांदा कुठल्या ब्रँडला अटॅच झाले की जिथून खऱ्या अर्थाने तुमच्या प्रोफेशनल फोटोग्राफीला कलाटणी मिळाली? तर जसं म्हटलं की आता जेवढे मी असं सांगेल की जेवढे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते तुम्हाला डायरेक्ट एकदम संधी देत नाही, ते पहिले तुमचं काम बघतात. बरोबर. तर एक रिअलमी म्हणून स्मार्टफोन ब्रँड आहे, त्यांनी एक कॉम्पिटिशन ठेवलेली, त्यात व्हिडिओ अनबॉक्सिंग कॉम्पिटिशन होती ती, की ज्याच्यात तुमच्याकडे जोही मोबाईल फोन आहे त्याचा तुम्हाला क्रिएटिव्ह यूज करून तुम्हाला एक व्हिडिओ बनवायची होती कोणत्याही गोष्टीची अनबॉक्सिंगची. अच्छा. तर मी त्या अनबॉक्सिंग कॉम्पिटिशन मध्ये एक व्हिडिओ बनवून सबमिट केलेला. तो व्हिडिओ त्यांना आवडला. त्या कॉम्पिटिशन मध्ये मी वन ऑफ द विनर्स होतो. तर त्या पॉइंट पासून त्यांनी मला प्रोफेशनली ऍज अ फोटोग्राफर म्हणून अप्रोच केलं. त्यांनी व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट्स मला दिले, त्या प्रोजेक्ट्सवर मी काम केलं त्यांच्यासाठी. अच्छा, बरं मला हे सांगा, आता फोटोग्राफीतनं तुम्ही अनेक ब्रँड सोबत पण कामं केलेले, सगळ्यांचाच नामोल्लेख करणं इथं शक्य नाही आपल्याला, पण फोटोग्राफीमध्ये मग तुम्ही अनेक ब्रँड सोबत कामं केले चांगल्या चांगल्या, त्याच्यात अनुभव पण चांगले आले तुम्हाला. पण फोटोग्राफी आणि सिनेमाटोग्राफी याच्यात बराचसा बदल आहे, खरं फरक आहे. मग तुम्ही फोटोग्राफीकडनं सिनेमाटोग्राफीकडे कसे आले? आता यालाही मेन कारणीभूत आहे कोविड लॉकडाऊन. कोविड लॉकडाऊन नंतर अचानक काय झालं की सोशल मीडियाचा बूम खूप अचानक वाढला, कारण की जेवढेही ब्रँड्स आहे किंवा कंपनीज आहेत त्यांना स्वतःचं प्रोडक्ट सर्व्हिसेस सोशल मीडियावर शोकेस करायचं होतं. तर त्यांना आहे ना ते ना मोस्टली ना फोटो, आता कसे दोन फॉर्मॅट असतात, फोटो आणि व्हिडिओ. फोटो म्हणजे स्टील फॉर्मॅट येतो की ज्याच्यात तुम्हाला फक्त एक कॅन्डिड फ्रेम असते, त्याच्यात तर्फे स्टोरी टेलिंग होते. पण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये चलचित्र असतं जे हलतं आपल्याला. तर त्या प्रकारे जास्त बोला. तर जे त्याच्यात दोन फॉर्मॅट आहेत, तर एक व्हिडिओ फॉर्मॅट असतो, एक फोटो फॉर्मॅट असतो. फोटो फॉर्मॅटमध्ये एक जी स्टील फ्रेम असते त्याच्या थ्रू समोरच्याला आपल्याला संदेश देता येतो, आणि व्हिडिओ फॉर्मॅट म्हणजे जे चलचित्र असतं त्याच्या थ्रू संदेश जातो. तर कोविड लॉकडाऊन नंतर व्हिडिओ फॉर्मॅटला अचानक एकदम बूम आला मार्केटमध्ये, की ज्याच्यामुळे सगळ्या ब्रँड्स कंपनीज त्यांना व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस त्यांच्या कस्टमर्सला पोर्ट्रे करायचे होते, कारण की ते कमी टाइम मध्ये जास्त इफेक्टिव्हनेस देतात व्हिडिओ. तर त्या पॉइंट पासून मी हळूहळू व्हिडिओग्राफी फील्ड एक्सप्लोर करायला सुरुवात केली. तेच त्यातले हे बेसिक शिकणं, व्हरायटी ऑफ टेक्निक शिकणं वगैरे, या सगळ्या गोष्टी मी सुरुवात केल्या, आणि त्या पॉइंट पासून मी हळूहळू सिनेमॅटोग्राफीकडे पण वळाले. म्हणजे फोटोग्राफी तुम्ही केले, त्याच्यात बक्षीस मिळवले, त्याच्यानंतर काही ब्रँड सोबत कामं केले, नंतर सिनेमॅटोग्राफीकडे तुम्ही वळाले. हे सगळं आवड म्हणून ठीक होतं, आवड म्हणून आपण करतही होतो. परंतु मला तुम्हाला पण विचारायचंय आणि आमच्या प्रेक्षकांना पण यातली माहिती मिळेल की याच्यातनं तुम्ही याला व्यावसायिक रूप कसं दिलं, म्हणजे याच्यातनं इन्कम कसा जनरेट केला तुम्ही, किंवा कसा करू शकतो आपण? तर हेच मी जसं पहिले बोललो की व्हरायटी ऑफ 2-3 टाईप झाले, की एक तर तुम्ही डायरेक्ट क्लायंटला अप्रोच करू शकतात की तुमची ही तुमची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सर्व्हिसेस आहे, तर मी तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी माझ्यातर्फे प्रोव्हाइड करेल, त्या बदल्यात तुम्ही जे काही फायनान्शियल रिटर्न्स आहे ते त्यांच्याकडनं घेऊ शकतात. दुसरी पद्धत झाली, तुम्हाला ब्रँड स्वतः अप्रोच करतात तुमचं काम बघून. तर तुमचा जेवढा स्ट्रॉंग पोर्टफोलिओ असेल, सोशल मीडिया पोर्टफोलिओ झाला किंवा ऑफलाईन पोर्टफोलिओ झाला, तर तो जेवढा स्ट्रॉंग असेल तर त्याच्यावरून तुम्हाला ब्रँड स्वतः अप्रोच करतात. आणि तिसरं एक पद्धत झाली की जी फ्रीलान्सिंग साइट्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही लोकांना अप्रोच करू शकता. जसे लिंक्डइन झालं, लिंक्डइन सगळ्यात मोठं जॉब साठी खूप कामाची गोष्ट आहे आणि फ्रीलान्स वगैरे वर्क करण्यासाठी खूप कामाची गोष्ट आहे. फायवर आहे, अपवर्क आहे, असे व्हरायटी ऑफ फ्रीलान्सिंग साइट्स आहेत, त्याच्यावरूनही तुम्ही बरेच प्रोफेशनली प्रोजेक्ट्स वगैरेवर काम करू शकतात. अच्छा, म्हणजे अनेक मार्ग आहेत असे त्याच्यातनं इन्कम घेण्याचे. फक्त आपल्याला कायम ते मार्केटमध्ये शोधावं लागतं, कुठून कुठून काय काय आपल्याला मिळू शकतं. मला एक सांगा, आता जे नवतरुण, म्हणजे ते इंजिनियर होऊन असं काही नाही, तर एकंदर फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या नवतरुणांना किंवा याच्यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश द्या?
तर ज्यांना या क्षेत्रात आवड आहे किंवा हे ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, तर मी सगळ्यात पहिले म्हणेल की तुमच्याकडे आहे जे इक्विपमेंट, म्हणजे तुमच्याकडे जो काही फोन असेल किंवा कॅमेरा असेल, त्याच्या थ्रू तुम्ही शूटिंग किंवा फोटोग्राफी करायला सुरुवात करा. त्याचे बेसिक्स पहिले शिका, कारण की युट्यूबला मी तर सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट टीचर मानतो की ज्याच्यावरून तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी शिकता येतात, जगभरातल्या पाहिजे त्या गोष्टी शिकता येतात. तर युट्यूबवर सगळं काही अवेलेबल आहे, तिथून तुम्ही शिकू शकतात. आणि मग ते शिकलेलं तुम्ही तुमच्या जे गिअर्स आहे तुमच्याकडे प्रेझेंट गिअर, त्या गिअर्स थ्रू तुम्ही ते इम्प्लिमेंट करू हळूहळू त्या गोष्टी शिकून. आणि मग सोशल मीडिया, तर प्रत्येक जण सोशल मीडिया वापरतो, सोशल मीडियावर ते पोस्ट वगैरे करून तुम्ही त्या क्षेत्रात हळूहळू पदार्पण करू शकता. पण युट्यूब असेल, सोशल मीडियावरचं जे शिक्षण असेल, तर ह्या शिक्षणाला काही मर्यादा आहे, त्यांना आपण परिपूर्ण बनत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो युट्यूबला असा कॅमेरा हँडल केला पाहिजे, असं आहे, त्यातलं टेक्निकल नॉलेज पण मिळतं आपल्याला. पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकली ते करायला जातो, तर तेव्हा आपल्याला कळतं काय अडचणी येतात. तर अशा अडचणी तुम्हाला आल्यात का? मग त्या तुम्ही कशा सॉल्व्ह केल्या? अशा अडचणी येतात, प्रत्येक बऱ्यापैकी येतात की ज्याचा तोडगा आपल्याला सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर मिळत नाही. तर अशा वेळेस तर जे काही या क्षेत्रातले मोठे लोक आहे त्यांना रिच आउट करून मी तशा प्रकारच्या अडचणी माझ्या सॉल्व्ह केलेल्या, किंवा जे माझ्या क्षेत्रातले जे काही लोक आहे, माझ्यासोबतचे मित्र जे काही काम करतात या क्षेत्रात, त्यांच्याशी कन्सल्ट करून वगैरे मी या अडचणी दूर करतो. खरं म्हणजे केदारजी यांनी त्यांचा प्रवास आपल्याला सांगितलेला आहे, इंजिनिअरिंग ते फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफर इथपर्यंतचा. परंतु गेल्या 30 वर्षापासून मी सुद्धा या क्षेत्रामध्ये चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक म्हणून काम करतोय. आणि ह्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे अजून खूप काही काही संधी आहेत. खरं केदारजी पण आता शिकता शिकता सगळं करताय आणि त्यांच्या वयाच्या मानाने, वय खूप कमी आहे, इंजिनिअरिंग करून ते डायरेक्ट या क्षेत्रामध्ये पडले, त्यामुळे त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना जो अनुभव आलेला आहे तो खूप आहे. परंतु आता मला 25-30 वर्षाचा अनुभव असल्यानं मी अधिकारवाणीने सांगू शकतो की तुम्ही इंजिनिअरिंग करा किंवा कुठल्याही क्षेत्रात असा, परंतु तुम्हाला फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर हे मार्केट खूप काही मोठं आहे, इंडस्ट्री खूप मोठी आहे. फिल्म इंडस्ट्री ही जगातली 2 नंबरची इंडस्ट्री आहे आणि इथं फोटोग्राफी असेल किंवा सिनेमॅटोग्राफी असेल, याला खूप सारा स्कोप आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला DOP म्हणतात, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, जो सिनेमांचं काम करतो तो. तर मराठी इंडस्ट्रीमध्ये जरी आपण घेतलं तर एका चित्रपटासाठी साधारणतः अगदी 2-3 लाखापासून सुरुवात होते DOPला मानधनाची. मग ते कधी 20 दिवसाचं शेड्यूल असतं, कधी 1 महिन्याचं असतं. तर बॉलिवूडचं शूटिंग कधी कधी 2-2 महिने चालतं. तर साधारणतः 2-3 लाखापासून तर अगदी 50 लाख, 1 करोड किंवा त्यापेक्षा जास्तही असं सिनेमॅटोग्राफरला मानधन मिळतं. आपल्या कामावर आणि अनुभवावर ते अवलंबून असतं. आणि मला वाटतं की केदारजी यांची सुरुवात या क्षेत्रातली खूप चांगली अशी झालेली आहे आणि नक्कीच पुढे येत्या काळामध्ये आपल्याला एक चांगले जगातले, भारतातले उत्कृष्ट फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांची ओळख होईल. आणि त्यासाठी मी त्यांना पर्पल हॅटच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर, तुम्हाला माझा एक शेवटचा आणि सुंदर असा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे की जसं मी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये इतर लोकांसाठी, तर तुमचं भविष्यातलं प्लॅनिंग काय आहे? जसं सरांनी आपल्याला आता सांगितलं की या क्षेत्रात, ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत, ज्याच्या त्याचं DOP म्हणून जे मराठी मूवीज झाले किंवा बॉलिवूड मूवीज झाले शूट करता, तर माझं जे फ्युचर प्लॅनिंग आहे, माझं एक्झॅक्टली तेच प्लॅनिंग आहे की मला हळूहळू या जो क्षेत्र आहे आपलं मराठी फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूड, या क्षेत्रामध्ये ॲज अ DOP म्हणून माझं काम करायचं आहे. फ्युचरमध्ये मी स्वतःला ॲज अ DOP म्हणून बघतो. तर तेच माझी फ्युचर प्लॅनिंग आहे. आणि सरांच्या कोणत्या प्रोजेक्टवर मला सरांनी चान्स दिला तर ती खूप माझ्यासाठी भाग्यवान गोष्ट राहील. नक्कीच. आता आपण पर्पल हॅटच्या वतीने जोडलं गेलेलो आहे आणि खूप चांगलं कार्य करतोय. आपण तर करतोच आहे, म्हणजे आपलं ज्ञान आपण दुसऱ्यांना देतोय, त्यासोबत एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. कारण फिल्म इंडस्ट्री असेल किंवा फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, हे जे फील्ड आहे हे एकाच फील्ड नाही, हे टीम वर्क आहे. आणि मला वाटतं हे टीमवर्क आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. जसं की खैरे सर आहे, पर्पल हॅटच्या वतीने ते इंजिनिअरिंगचे क्लासेस घेता घेता अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आणि त्यातनंच त्यांच्या सुपीक डोक्यामधनं ही चांगली संकल्पना आली की आपण पॉडकास्ट सिरीज सुरू करूया. आणि त्यांनी इंजिनिअरांना समोर बसवलं. इंजिनिअर नाही तर नुसते पडद्याच्या मागे असतात, मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतात, वेगवेगळ्या क्षेत्रात, अगदी तांत्रिक क्षेत्रात पण खूप चांगलं चांगलं कार्य करतात, पण ते कधी
कधीच प्रकाश झोतात येत नाही, परंतु पर्पल हॅटच्या खैरे सरांनी खऱ्या अर्थाने त्यांना मेगा स्टार्स इंजिनियर्स बनवलेले आणि हे नाव सार्थकी लावलेलं आहे. तर मला वाटतं हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्यासारखी चांगली चांगली लोक जोडली जाणार आहे आणि नवीन जे तरुण येत आहेत ज्यांना आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त वेगळं काहीतरी करण्याची धडपड आहे त्यांच्यासाठी आमच्या ह्या पॉडकास्ट सिरीजचा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि मला वाटतं आमचे पुढचे सुद्धा एपिसोड तुम्ही असेच बघत राहा आणि आम्हाला सुद्धा प्रोत्साहित करत राहा. पुन्हा एकदा केदार सर तुम्ही इथं आलात आणि खूप छान तुमची मुलाखत दिली, सहभागी झालात, त्याबद्दल पर्पल हॅटच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी मी खैरे सर आणि पर्पल हॅटच्या वतीने तुमचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.